मस्त मोड आलेले आहेत हुलगे. आणि या हुलग्याची भाजी बनवणार आहे आज मी आणि तुम्हाला दाखवणार आहे. आता काल मी हे भिजायला घालून रात्री मोडायला टाकले होते. आता थंडीचे दिवस असल्यामुळे काल सकाळी मोडायला टाकले होते तर संध्याकाळपर्यंत आले नाही चांगले. मग रात्री परत झाकून ठेवले आणि आज पाहू शकता किती छान मोड आलेले आहे मस्त. आता हे स्वच्छ धुवून मी शिजवून घेणार आहे. आणि थंडीच्या दिवसात हुलग्याची भाजी खाल्लेली खूप चांगली. हुलग्याचं माडगं वगैरे खाल्लं तर सर्दी होत नाही. आणि हुलग्याची भाजी पण खूप छान असते थंडीच्या दिवसात. तर आता मी हे धुवून स्वच्छ कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. आता इथे मी कुकरमध्ये ना हुलगे शिजवून घेतलेले आहे आणि पाहू शकता किती मस्त शिजलेले आहे. आता यासाठी मी वाटण करून घेतलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. इथे शेंगदाणे आणि लसूण फक्त मी वाटून घेतलेला आहे आणि याला जास्त काही वापरायचं नाही आपल्याला. फक्त ह्या भाजीला लाल तिखट आणि शेंगदाणे आणि लसूण एवढंच वापरायचंय. भाजी खूप साधी आणि खूप छान असते. आता कढईमध्ये तेल गरम झालंय, याच्यात मी लाल तिखट टाकतेय. तुमच्याकडे लाल मिरच्या असेल ना तर शेंगदाण्यामध्येच वाटून घेतल्या तरी काही हरकत नाही, पण इथे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आणि ह्या भाजीला जास्त तेल टाकायची काही गरज नाही. उलट जेवढी थोडी तेलकट असेल तेवढीच चांगली आणि सर्दी खोकल्याला खूप चांगली असते थंडीच्या दिवसात. तर आता मी हे टाकून घेणार आहे याच्यात हुलगे. आणि हुलगं धुवून वगैरे नाही घ्यायचं, ते शिजलेलं पाणी आपण यातच टाकायचंय. कारण त्या हुलग्याच्या भाजीचा ते अर्क सगळा त्याच्यात उतरलेला असतो हुलग्याचा. तर ते लाल पाणी झालं तर ते टाकून नाही द्यायचं. ते पाण्यासकट आपण याच्यात टाकलेलं आहे. हुलगं स्वच्छ धुवून टाकले होते शिजायला. आणि आता पाहू शकता मस्त पातळ रस्सा केलेला आहे. भाकरीसोबत चुरून खायला अगदी छान होतं. आणि याच्यात आता थोडीशी कोथिंबीर आणि मीठ टाकायचे, तर मी टाकून घेते. आणि हुलग्याच्या तुरीच्या भाजीला हळद नाही टाकायची, हळदीने चव बिघडती. तर ह्या भाजीला बिन हळदीचीच भाजी असते. आता तुमच्याकडे टाकतात का नाही ते नाही माहिती, आणि तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता तुम्ही, पण मी नाही टाकत हळद. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा जर आवडली तर, आणि सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या नवीन असाल तर. यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. मीठ तुमच्या अंदाजानुसार टाका, भाजी किती त्याप्रमाणे. तर मी कढईवरून भाजी केलेली, तर लहान मी छोटे चमचे 3 टाकलेले आणि थोडीशी कोथिंबीर. पाहू शकता खूप छान कलर आलेला आहे मस्त, आणि मोडही खूप छान आल्यामुळे भाजी खूप चविष्ट आणि मस्त होणार आहे. आता कशासोबत खायची तर बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर, कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. आणि अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीबरोबर पुन्हा भेटू. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि माझ्यासारखी रेसिपी करून पहा. धन्यवाद.